ओम शांती. आजची मराठी मुरली म्हणजे अव्यक्त बापदादांचे अव्यक्त महावाक्य. आजच्या मुरलीची तारीख आहे 9/2/2025. आपल्या सर्वांना अव्यक्तवाणी फार आवडते. अव्यक्तवाणीचा सार आहे की संपूर्ण विश्वाची अथॉरिटी म्हणजे डायरेक्ट शिवबाबा आणि त्यांचे आपण मुलं. ह्या स्मृतीमध्ये जर आपण राहिलो तर सर्व शक्तींनी कोणत्याही ठिकाणी कधीही ऑर्डर केली तर सर्व शक्ती आपल्याजवळ हजर होतील. आजची मुरली रिवाईज डेट होती 18/1/2004. आता ही मुरली आहे स्मृती दिवस. आपल्या सर्वांचं बाबांवरती खूप प्रेम आहे आणि बाबांचंही आपल्या सर्वांवरती खूप प्रेम आहे. अमृत वेळेपासून तर संपूर्ण दिवसभर बाबांच्या गळ्यामध्ये स्नेहाच्या माळा म्हणजे स्नेहाचे हार पडत असतात. आणि 1 जानेवारी म्हटलं की तपस्या, वाणीपासून परे जाण्याचा अभ्यास. बाबांनाही आपल्याप्रती खूप खूप आदर, खूप रिगार्ड आहे. म्हणून आज बाबा सांगतात की अमृत वेळेपासून तुम्हाला सर्वांना साकार बाबाने दिलेली पालना ही नेहमी स्मृतीमध्ये आठवण येत असते. आणि त्या स्मृतीचेच माळा बाबा मुलांच्या गळ्यामध्ये घालत असतात. बाबा म्हणतात मुलांच्या मनामध्ये एकच गीत मला आवाज येतो, मेरा बाबा, मेरा बाबा. तसं बाबांच्याही दिलामध्ये एकच गीत नेहमी आवाज करत असतं, तो म्हणजे मेरे बच्चे, मेरे बच्चे. आणि बाबा सांगतात हे गीत ॲटोमॅटिक वाजतं. हे अनहद आहे, म्हणजे ह्या गीताला कुठेही हद नाही. बाबा मुलांवरती खूप खूप खुश आहे. पण बाबा सांगतात की बाबांच्या प्रेमाचं तुम्हाला रिटर्न पदम गुणा मिळत असतं. बाबांनी दिलेल्या प्रेमाचं रिटर्न आपल्या मुलांना बाप समान बनवून द्यायचं असतं. तर बाबा आज आपल्या सर्वांना एक गोष्ट आठवणीत देतात, ती म्हणजे बाबा सांगतात तुमच्या डोक्यावरती सेवेचा जबाबदारीचा ताज, तुमच्या मस्तकावरती स्मृतीचा तिलक म्हणजे तुम्ही आत्मा आहात याचा तिलक. दुसरं बाबा सांगतात की स्वयं अव्यक्त फरिश्ते स्वरूपाचा बाबांनी तुम्हाला ताज घातलेला आहे. आणि बाबा स्वतःच करावण हार आहे. करून घेण्यासाठी मुलांना निमित्त बनवलेलं आहे. म्हणून ही स्मृती आपल्याला कायम ठेवायची आहे. स्मृती सो समर्थी. जितकी स्मृती आपली पॉवरफुल राहील तेवढी शक्ती आपल्याला वेळोवेळी मदत करेल. कारण स्मृतीनी सर्व शक्ती ॲटोमॅटिक हजर होत असतात. ही कायम आपल्याला स्मृती राहणं गरजेचं आहे. मग बाबा सांगतात की तुम्हाला चेक करा. वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटीचे आम्ही मुलं आहोत, तर तो अधिकार मुझ आत्म्याला प्राप्त आहे. त्या अधिकाराची मी आत्मा पात्र आहे. हे आपण आपल्या स्वतःला चेक केलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत आहे अव्यक्तवाणी म्हणजे हा ज्ञानरत्नांचा खजाना असतो. 5 आणि 7 मिनिटामध्ये अव्यक्तवाणीचा सार कसा त्या गागरीत बसेल. कारण शिव बाबा तर सागर आहे ना. तर बाबा विशेष आपल्याला सारूपामध्येही सांगतात, मुलांनो ह्या समयाला संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक आत्मा शक्तीची भिकारी आहे. आणि ती शक्ती मागण्यासाठी तुमच्या प्रत्येक जड चित्रासमोर जाऊन विश्वातली प्रत्येक आत्मा त्या शक्तीची माग करत आहे. तुम्हाला सर्व शक्तिवानची स्मृती ठेवून मी मास्टर आत्मा सर्व शक्तिवान आहे
या स्मृतीत राहून सर्व भक्तांची जी मांग आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. एका सेकंदामध्ये तुम्हाला अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. हे ड्रिल म्हणजे एक्सरसाइज, मनाची एक्सरसाइज करायची आहे. ओ बाबा, ओ मीठा बाबा, प्यारा बाबा, हम आपके समान अव्यक्त रूपधारी बने की बने. बाबा पण आपल्या सर्वांची वतनमध्ये वाट बघतात. मी तर अव्यक्त फरिश्ता झालो, परंतु माझी मुलं अव्यक्त फरिश्ता बनून माझ्याकडे कधी येणार आहे. यासाठी बाबा सांगतात, तुम्ही इंतजार करू नका. आता तुम्ही स्वतःला संपन्न बनवून बाबांकडे येण्याचा इंतजाम करा. म्हणजे तुम्ही तसं पुरुषार्थ करा, तर लवकरात लवकर आपण बाबांच्या समान बनू शकतो. बाबांनी आपल्याला वरदान सांगितलेलं आहे, तुमच्या मस्तकाद्वारे संतुष्टताची चमक नेहमी झळकत राहील, असे तुम्ही साक्षात्कार मूर्त बना. तर पहा की बाबा सांगतात की जो संतुष्ट राहतो, ज्याच्या मस्तकामध्ये नेहमी संतुष्टताची झलक असते, त्याचा चेहरा नेहमी खुश असतो. त्याला कधीही उदासी येणार नाही. त्याच्या चेहऱ्याद्वारे अनेक आत्म्यांची सेवा होऊ शकते आणि त्याचा चेहराच एक चैतन्य बोर्ड म्हणून सर्वांना वाचता येऊ शकतो. ती आत्मा स्वतःही संतुष्ट राहते आणि इतरांनाही संतुष्ट करते. इतरांनाही साक्षात्कार होण्याच्या. दुसरी गोष्ट बाबा सांगतात की जेव्हा मुलांना चोट लागते, म्हणजे पुरुषार्थामध्ये ठेच लागते, त्या ठेच लागण्याचं कारण आहे अभिमान. ह्या अभिमानाचा त्याग करा आणि आपण आपल्या स्वतःला संपन्न बनवा. ओम शांती.